सुरुवात केली. महाराज, तुम्ही म्हणता हे भागवत श्रवण केल्यानं तुम्हाला मुक्ती मिळते, भागवत श्रवण केल्यानं तुम्हाला चांगलं पुण्य मिळते, मग असंच एखादं उदाहरण आहे का? ते सांगू लागले. ए मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचारी रता विमार्गगा क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश्च कामिना सप्ताह यज्ञेन कलो न पुनिंदिते. ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचारी रता विमार्गगा क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश्च कामिना सप्ताह यज्ञेन कलो न पुनिंदिते. ये मानवा, ये म्हणजे काय? ये मानसा ऐक, ये मानसा मानवा पाप करतस तू सर्वदा, तो सर्वत्र पाप करतो. सदा दुराचारी रता विमार्गगा, सदा दुराचार करण्यात तत्पर असतो. क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश्च कामिना, जो अत्यंत क्रोधी आहे, कुटिल आहे, कपटी आहे. कामिना म्हणजे जो कामी पुरुष आहे. सप्ताह यज्ञेन कलो न पुनंदिते, अशा सुद्धा माणसाचा उद्धार या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ऐकल्याने होते. ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचारी रता विमार्गगा, अशा सुद्धा माणसाचा उद्धार काय होतो? सप्ताह यज्ञाने ऐकल्याने होतो. ए मानवा पाप कृतस्तु सर्वदा, जो सदा पाप करतो, जो सदा भगवान परमात्म्याचं कधी भजन करत नाही, कधी भगवंताच्या दरबारामध्ये पाया पडायला जात नाही, नेहमी तो दुष्कर्म करतो, अशा सुद्धा माणसाचा उद्धार या श्रीमद भागवत कथेने होतो. मग ते सनकादिक असं सांगत असताना नारदजी अधिक संत म्हणू लागले की महाराज, असं एखादं उदाहरण तुमच्या जवळ आहे का, जो सप्ताह यज्ञाने पुनीत झाला किंवा त्याच्या पापाची रांगोळी झाली, असं आम्हाला उदाहरण सांगा. त्यावेळेस ते सनकादिक सांगू लागले. काय सांगू लागले? तुंगभद्रा तटे पूर्व मभूत्पत्तनमुत्तमं यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्म तत्परा. तुंगभद्रा नावाचं एक नगर होतं आणि त्या नगरामध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. तुंग म्हणजे अधिक आणि भद्रा म्हणजे कल्याण. तुंगभद्रा तटे पूर्व, त्या ठिकाणी त्या नगरामध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. सत्य सत्कर्म तत्परा. ब्राह्मणाने 3 काळ त्रिकाळदर्शी असावा. ब्राह्मणाने निव्वळ 3 तास तरी 3 वेळा तरी दिवस